तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालेलो आहोत रायगडला आणि बॅग पॅकिंग रात्रीच करून ठेवली होती. फक्त पप्पांचं आवरायचं राहिलं आहे आणि आत्ताचे 5:30 वाजलेले आहेत. तर बघूया पुढचा ब्लॉग. गाडीत सामान टाकलं आणि आम्ही निघालो रायगडच्या दिशेने. भूक लागली होती म्हणून आम्ही नाश्ता करायला हॉटेलमध्ये थांबलो. रस्ता बघता बघता आम्हाला खूप गाड्या दिसल्या. या गाड्या बघून असं वाटतंय की रायगडवरती खूप गर्दी असेल. आम्ही पोहोचलो. गाडीवरनं उतरल्या आम्हाला रोपवे दिसले. एक वरती जात होता तर एक खालती जात होता. खाण्यापिण्याचं सामान घेतल्यानंतर बॅगेत कळचे वगैरे सगळ्या ठेवल्या. त्याच्यानंतर पप्पांनी खांद्यावरती बॅग अडकवली आणि आम्ही निघालो वरच्या दिशेने. 500 शिड्या वाचून आम्ही निघालो हिरकणी कड्याच्या साईडून.
वरती गेले गेले मागं बघितले की खूप चांगलं वाटत होतं आणि मस्त गार गार हवा येत होती. ईशा मला म्हणली, तुम्ही पुढे जावा, मी थांबते इथंच. रायगडच्या शिड्या 2307 आहे. शिड्या चढत चढत आम्ही पोचलो प्रवेशद्वारला. तुम्ही बघू शकता मस्त वातावरण आहे आणि आम्हाला हवा तर खूप लागत होती. जरा थकवा लागला म्हणून आम्ही रेस्ट घेतला. रेस्ट केल्यानंतर हाय त्या दिशेने गेलो आणि बघतोय तर इथे काय, इथे सहलीचे सगळी पोरं होते. ते सर सगळी माहिती सांगत होतात. चालत चालत आम्ही पण माहिती ऐकत होतो. पळत पळत शिड्या चढत गेलो आणि पुढे बघितले तर फक्त 5 सेकंड होते वरती पोचायला आणि 3, 2, 1 आम्ही पोचलो वरती. इथे खूप गर्दी होती. इथे महाराजांची मूर्ती होती. राईट साईडलाच पोचल्या राईट साईडलाच महाराजांची मूर्ती आहे आणि आम्ही खूप लाईन होती म्हणून आम्ही पटकन पाया पडलो आणि तिथनं निघालो. पाया पडून झाल्यानंतर आम्ही इथे खायला बसलो. खाऊन झाल्यानंतर पप्पा म्हणले आपल्याला इथून तिथे जायचं आहे. तिथे खूप मोठं मंदिर आहे. इथून ते तिथपर्यंत जायचं आहे.
इथे सगळीजण फोटो काढत होतात आणि इथं होतं महाराजांचं सिंहासन. इथं सगळी प्रजा बसायची आणि हे आता इंडियामध्ये ही फ्रेम पण आलेली आहे. इथं पहिली घरं होती. ही तुम्ही बघू शकता, ही तुटलेली आहे. आणि इथे पहिले कडधान्याची शेती केली जात होती. आणि ही शिवाजी महाराजांची तालीम आहे. त्याच्यानंतर आम्हाला पप्पांनी सांगितलं तिथे ब्रिटिश राहत होतात आणि ब्रिटिश लोकांनी तिथून ते इथे वार केला, म्हणून ते सगळी घरं आता तुटलेली दिसत आहेत. आणि इथे बाजारपेठी होती. इथे बाजार भरायचा, खूप मोठा बाजार भरायचा इथे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला ती टोक दिसते का? त्या टकमक बोलतात. महाराज शिक्षा द्यायचे, तिथून महाराज त्यांना ढकलायचे. आत्ता इंडियामध्ये जेलमध्ये टाकतात, पण पहिल्या काळाचे लोक टकमकमधून खाली फेकून द्यायचे. आणि आता आम्ही पोचलेलो आहे टकमकमध्ये. तुम्ही बघू शकता, ही आहे टकमक. तिथे तो माणूस उभा आहे, तिथून खाली फेकून द्यायचे. टकमक बघितल्यानंतर आम्ही निघालो मंदिरात. तेच तुम्हाला सांगितलेलं ते मंदिर, ते खूप मोठं मंदिर आहे आणि तिथला नंदी बैलसुद्धा खूप मोठा आहे. ते सगळं दगडाने बनवलेलं जातं. आम्ही पोहोचलो मंदिरात. हे खूप मोठं मंदिर आहे आणि मी मंदिरात लाईनीत उभं राहिलो. तर बघू शकता, एवढा मोठा नंदी बैल दगडाने बनवलेला आहे. आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर पाया पडलो. इथे शिवलिंग आहे. दर्शन झाल्यानंतर आम्ही पोहोचलो समाधी. इथे महाराजांची समाधी होती. दर्शन करून झाल्यानंतर आम्ही निघालो.
जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.